सरी येती वर्षे मधल्या सरीतुनी माळ ओते निसटून जाते वावरते जणू परी कुणी या मोत्यांचा संचय कर तू प्रश्न तुझा रे जिण्याचा आभाळातील मोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील या मोत्याने मातीमधून पिकती मोती निसर्ग जाणी मोल तयाचे तुम्ही मानसे का मग कोती संचय कर तू तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा आभाळातील मोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळ कशाच ऐसा वेडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा दृष्टिकोन बदल अतारे निसर्गास्या बघण्याचा तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते. म्हणून मला जगायला आवडते. धन्यवाद. बहीण मात्र एक लहानशा झोपडीत राहत. भाऊ होता श्रीमंत, बहीण होती गरीब. भावाने एकदा मोठी मेजवानी दिली. त्याने सगळ्यांना बोलवलं पण बहिणीला बोलवलंच नाही. बहिणीला वाटलं घाई गडबडीत भाऊ विसरला असेल. आपल्याच भावाच्या घरचं जेवण आहे, आमंत्रण नसेल म्हणून काय झालं. इतकी लोक येणार, आपणही जावं. रंगीबिरंगी पताका, फुलांच्या माळा यांनी टोले जंगवाडा सजवला होता. भाऊ दारात हात जोडून उभा होता.
येणाऱ्यांचं हसून स्वागत करत होता. या, बसा असं म्हणत होता. सगळी लोक आली. जेवणाच्या पाटावर येऊन बसली. बहीण मात्र एका कोपऱ्यातच उभी होती. कोणी तिच्याकडे लक्षच देत नव्हतं. भावाची नजर आपल्यावर आत्ता पडेल, मग पडेल असं तिला वाटत होतं. पण भाऊ तिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करत होतं. बहीण हिरमुसली. कोणी आपल्याला बोलवत नाही हे पाहून थकून ती थेट एका रिकाम्या पाटावर जाऊन बसली. घास घेणार तितक्यातच भाऊ गरजला. कोण ग तू? इथे कशाला आलीस? दादा, मला ओळखलं नाहीस? मी तुझी बहीण. बहीण? मी कोणी बहिणी बिनीला ओळखत नाही आणि तुला तर मी आमंत्रणही दिलं नव्हतं. आपलंच घर समजून आले. घरातल्या माणसांना कशाला आमंत्रणाची वाट बघायला लावतोस? घरातल्यांशी कसलं मानपान? तू दळभद्री आहेस. माझे मित्र मला हसतील. त्यांचे भरजरी कपडे बघ, नाही तर तुझ्या नुसत्या चिंध्याच. असू दे दादा, मला त्याचं काही वाटत नाही. अगं पण माझा अपमान होतो त्याचं काय? उठ आधी. तेवढ्यात पंक्तीतला कोणी एक जण उठून म्हणाला, भाऊ, भरल्या ताटावरनं असं कोणाला उठवू नये. बहिणीला वाईट वाटलं. न बोलता न जेवता ती बिचारी घरी गेली. गेल्यावरती तिच्या मनात एकच विचारचक्र चालू झालं. हे असं का? शेजारणीला विचारलं, थोरा मोठ्यांना विचारलं, असं का घडावं? भावाने, सख्या भावाने असं का करावं? कोणीतरी तिला सांगितलं, बाई बाई, दारिद्र्य गेलं पाहिजे, दिवस पालटले पाहिजे. दारिद्र्य ते कसं जाईल? तू वसा घे. कसला वसा घेऊ? वसा घे कामाचा, वसा घे श्रमाचा. रिकामं कधी बसायचं नाही, आळसात वेळ कधी घालवायचा नाही, घेतलेला वसा टाकायचा नाही आणि दिलेला शब्द मोडायचा नाही. बहिणीने वसा घेतला. रिकामी कधी बसली नाही, दिवसा झोप घेतली नाही, आळसात वेळ घालवला नाही आणि कामाला ती कधी विटली नाही. दिसामासी परिस्थिती बदलली. घराला नवी कळा आली. घर धनधान्याने भरून गेले. मुले माणसे सुखाने नांदू लागली. पाहुणे येऊ लागले. लोक मानाने बोलू लागले. एक दिवस भाऊही घरी आला. मनसोक्त बोलला, हसला, आग्रहाने भोजनाचे निमंत्रणही देऊन गेला. आता बहीण येणार म्हणून भावाने अख्खा वाडा सजवला. केळीची पाने, पानापुढे रांगोळी, रांगोळीत सुंदर पाट, उदबत्तीचा घमघमाट. अहो काय सांगावा तो थाट. भाऊ दारात उभा होता. बहीण दिसताच पुढे झाला. हसत मुखाने तिचे स्वागत केले. बहीण आत आली. तिला जुना प्रसंग आठवला. तिला बसण्यासाठी ठेवलेल्या पाटावर ती न बसता तिने तिचे सगळे दागिने काढून त्या पाटावर ठेवले आणि पानातनं एक एक घास काढून ती त्या दागिन्यांवर ठेवू लागली. भाऊ म्हणाला, ताई, अगं हे काय करतेस तू? ताई काहीच नाही म्हणाली. भावाला काही कळले नाही. तो म्हणाला, ताई, अगं जेव ना. ताई म्हणाली, हो तेच तर करतेय मी. तू ज्यांना जेवायला बोलवलंयस त्यांना आधी भरवते. भाऊ गोंधळला. त्याला काहीच कळले नाही. बहीण म्हणाली, भाऊ राया, तू मला नाही बोलवलंयस ते माझ्या या श्रीमंतीला, या दागिन्यांना. भावाला लाज वाटली. तो कसा बसा म्हणाला, ताई, मला माफ कर. मग मी चुकलो, पण आता मी शिकलो. मी पुन्हा असं कधी वागणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही. बहीण म्हणाली, अरे, माणसांचे सगळे दिवस सारखे नसतात. त्या दिवशी तुझ्याकडनं धडा शिकले, कामाला लागले आणि दिवस पालटले. भाऊ म्हणाला, ताई, तू खूप बरं केलंस. माझ्या डोळ्यात अंजन घातलंस. आजपासून मीही वसा घेईन. मी तुझा वसा सर्वांना सांगेन. म्हणेल, उतू नका, मातू नका, कामाशी आळस करू नका, खोटा गर्व धरू नका, माणुसकीला विसरू नका आणि कुणाला कमी लेखू नका. धन्यवाद.